नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आपण सर्व ठीक असाल अशी आशा करून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करतो. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आणि या व्हिडिओबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं आणि या व्हिडिओबद्दल नेमकं तुमचं काय मत आहे हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि मी कुठल्या विषयावर बोलावं असं तुम्हाला वाटतं हे सुद्धा मला आवर्जून सांगा. आणि बेल आयकॉनवर सुद्धा आठवणीने क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पुढच्या सगळ्या व्हिडिओचे अपडेट्स वेळोवेळी मिळत राहतील. खरं तर मी आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर माझी मतं ही आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो. आता आपल्या सर्वांना मिळो गणपतीचा आशीर्वाद, विद्या मिळो सरस्वतीकडून, धन मिळो लक्ष्मीकडून, प्रेम मिळो सगळ्यांकडून आणि पूर्ण हो प्रत्येक इच्छा. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. मला असं वाटतं की नवीन वर्ष म्हणजे जीवनातील नव्या गोष्टी आणि आव्हानांची सुरुवात असते. हे अनेक नवीन रिझोल्युशनसह देखील येते. जुन्या सर्व गोष्टी, आठवणी आणि अनुभव विसरून नव्या वर्षाची एक ताजी सुरुवात करू. खरं तर नवीन वर्ष म्हणजे जुनी पाटी कोरी करून पुन्हा नव्याने लिहिण्याची वेळ असते. नवीन वर्षाचं आनंदाने स्वागत करत असताना भूतकाळामध्ये जे काही घडलं त्या सगळ्यापासून आपण काहीतरी शिकून आपल्याला आपलं भविष्य चांगलं कसं घडवता आणि बनवता येईल ह्याचा विचार आणि तसे आपले प्रयत्न असले पाहिजेत. हे आणि इथून पुढचं प्रत्येक नवीन वर्ष आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद, यश आणि समृद्धी घेऊन येवो हीच सदिच्छा. आपल्या सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. पुन्हा लवकरच भेटू.